स्वॅगी काय करतोयस? तुझ्यासाठी आंबे कापतोय. माझ्या ऑफिसच्या डब्यासाठी. थँक्यू. वेलकम. मी रेडी झाली आहे. पुसून घेते कापडात घे. माझा डब्बा मी भरलाय. तरी खा ना. बट मी त्यातून मँगो टाकते. काय खाऊ? ती खा ना कोळे. ते तू खाणं आल्यावर आता मी कसं खाऊ? तोंड खराब होईल. माकडासारखं तोंड होईल माझं. चलो लेट्स गो. ओके सो गाईज मी लिफ्टपर्यंत आले आणि वापस स्वागीचा मला कॉल आला की जा मला ऑरेंज बिस्किट खायची इच्छा होती. मी त्याला बोलली की मी लिफ्टमध्ये आली आहे, तर मी मतलब लिफ्टच्या जवळ आली आहे, तर मी रिटर्न नाही जाणार. बट मी जाऊन बिस्किट घेऊन आली आहे. आता बघूया आता सरप्राईज बिकॉज आज तो दिवस आहे जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटलो. सो ह्या दिवशी मी कसं नाही म्हणू शकते त्याला. सो मी गेले बिस्किट घेऊन आले. आता त्याला सरप्राईज देऊ. राजू अशा प्रकारे आलेले काहीतरी खाऊ घेऊन आले. मला काय खाऊ आहे काय. थँक्यू सो मच फॉर दिस ऑरेंज बिस्किट्स. इज टू गुड. मस्ट ट्राय गाइस, मस्ट ट्राय. तुला वाटलं मी नाही आणणार? नाही मला वाटलं तू मागे. काय शेपू का आणली तू? मला वाटलं तू मागत असेल. गाइस प्लीज ट्राय. दिस इज सो क्यूट बिस्किट. स्वॅगीचं फेवरेट बिस्किट. त्याला दुसरं काय आवडत नाही. शेपू इज ऑल्सो देअर इन हाऊस थर्सडे. तुला नाही आवडत शेपू? येस. नाही ना, तुला नाही आवडत. दिस इज अ पेट. दिस इज पेट. 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 अच्छा. चेंज केलं का? नाही 3 पार्सल आले. 3. नाही. हे सर्व पार्सल आहे माझे. कारण मी कालच्या ह्याच्यात सांगितलं होते आपलं भांडणं झाले होते छोटे आणि भांडणात 50% मिळते, 50% हा होता. पण बिकॉज स्वॅगीने भांडण सुरू केलं म्हणून स्वॅगीने कम्पन्सेशन म्हणून मला तीन कुर्तीज आणि एक स्कर्ट, डेनिम स्कर्ट. येस, हा मला कुर्ती पण मी याचा व्लॉग पण टाकेन. बट येस, चांगले निघाले सगळं. बाय. प्राजू चहा ठेवणार आहे. मस्त चहा पिऊ. स्वॅगी आजचा दिवस आपला स्पेशल दिवस आहे. मला पण मला होणार आहे चहा. तू छान म्हणतोय गाईज. ही खूप गाईज. तर आज 3 मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, आज 3 वर्ष झालं ते मी प्राजूला बघण्यासाठी गेलो होतो. 18 जून 2023 रोजी. तर प्राजू एकदम आले असत हातात तांबे घेऊन. मी काय घातलं होतं पहिलं ते गेस कर. प्राजूनी साडी घातली होती. कुठली? आमच्या इथे साडी सगळे बघायला गेले. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आमचं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेजमध्ये जे फर्स्ट मीटिंग असते जेव्हा मुलगा मुलीला बायोडेटा एक्सचेंज झाल्यावरती बघायला येतो, तर तेव्हा आज तो दिवस होता जेव्हा स्वॅगी मला बघायला आला. तर स्वॅगीने काय घेतलं ते मला माहिती आहे. याला माहिती आहे का? आपण बघूया. मरून साडी घातली होती. मरून नव्हती ती. मग कोणती? ब्राऊन मरून प्लेन साडी होती स्वॅगी. प्लेन. हा मग ती पीच कलरची होती ना. पीच. आमचा चहा पण होतो सायमल्टेनियसली. त्याच कॅटेगरीतली होती ना. कोणती होती स्वॅगी? मला कलर नाही माहिती पण मला माहिती साडी लाल सर. ओके ठीक आहे, करेक्ट आहे. ओके, आणि स्वॅगीने घातला होता व्हाईट शर्ट. जो शर्ट मला माहिती आहे आता थोडा जुना झालाय, पण शर्ट मला अजून पण येतो थोडासा जुना झाला. तू बोलला ना फेड झालाय. आणि हा त्याच्यानंतर मी कशी आली. स्वॅगी माझी खूप खराब ऍक्टिंग करतो जेव्हा असं. हे काय मी काय पता की कसं आहे अशी बसायला. आणि मग काय नाही, मी तिकडे गेलो सेपरेट बोलायला गेलो आणि मग विचारलं काय कुठले काय तुम्ही काय बोलता काय असं तसं काय आवडतं काय तुम्हाला काय आवडतं. ती म्हणजे मला फिरायला आवडतं. माझ्या मित्राने आधीच सांगितलं. तो बघत होतो त्याला कळ. मग पुढे काय नाही. नंतर मग राजूने विचारलो. मी काय विचारलं? तुम्हाला असं काही रिस्ट्रिक्शन नाही ना कपडे वगैरे, शॉर्ट कपडे वगैरे. प्राजूला आवडायचे ना शॉर्ट कपडे. मी म्हटलं नाही, घरी घरच्यासारखं राहायचं आणि पुण्यासारखं राहायचं असं मी म्हटलेलं तिला. तर अशा प्रकारे आमची पहिली मीटिंग झाल्यानंतर ते मग प्राजूचे एक फोटो काढायचा असेल. प्राजूने नाही विचारलं, ते हे होता सनी होता. सनी नाही, मी स्वतः बोलले सनीला की सनी तू जा आणि सांग मला फोटो हवाय. आणि हे मी सांगितलं. तिला हाईट चेक करत तिला वाटलं ती माझ्यापेक्षा उंच आहे. येस, मला मी याच्यापेक्षा उंच. बघा छोटे लोक.
आणि मग मी सांगितलं, हे तुला अजून माहित नव्हतं की मी सांगितलं की मला फोटो हवा आहे. ठीक आहे, कुणी पण सांगितलं, मग फोटो काढला प्राजू शुभ्रेल. आणि स्वॅगी असा होता, हे बघा स्वॅगीला बायसेप दाखवायचं. तर असं तिची केस असे नाही आणि स्वॅगीला Smile नाही, काही नाही. स्वॅगीला तशी पहिले करून मी बोलली की मला माझा हा अँगल हवा आहे, म्हणजे पहिल्या ह्याच्यातच स्वॅगीला फोटो अँगल काढ ही बोलली आणि आज शिव गेली धरून आणल्यासाठी. म्हणून त्याला तसं आपला अँगल फिक्स आहे ना. आज स्वॅगीला मी बोलली नाही मी इकडनं उभी राहते, तर मला म्हणतो नाही मी राहतो आणि असं नाही बायसेप नाही असं नाही दाखवतोय. बोललो मी, बोललो तुम्ही इकडून येता का असं बोललो. आणि तुम्ही इकडनं येता. असं बायसेप दाखवतोय गाईस, असा नाही दाखवला, असं होता फक्त. पण बायसेप दाखवत ती होता. पोज आहे ना आपली, आयकॉनिक पोज आहे, सिग्नेचर असं पोज. माणूस असाही राहू शकतो का, पण आम्हाला असं राहायचं होतं. असं असं सरळ नाही असं. ओके, चहा झालाय गाईस. आता बघूया आपण, रेकॉर्डिंग चांगलं येतं. ओके, सो मी एकदा तुम्हाला दाखवते की स्वाईसाठी मी जे बिस्किट आणले ते कसे आहेत. कसे आहेत म्हणजे बिस्किट सारखे असते. इट्स माय फेवरेट बिस्किट. इकडे थोडं मे बी फ्रेमच्या बाहेर जात असेल, आम्हाला दिसत नाही कारण नाही मी बॅक कॅमेराने शूट करत आहे. कॅमेऱ्याच्या बाहेर नाही आता. आय नो द विंडो. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, असे असतात ते बिस्किट. त्यांना माहिती, बट हे मी तर लग्नानंतर एक्सप्लोअर केलंय, मला नव्हतं माहिती. कारण आमचं फिक्स असायचं ना. मुलांचं काय असायचं, 5 वाजले की खालून दूध, बिल्डिंगच्या खालून दूध आणि बिस्किट घेऊन यायचं. मग सगळे 5-6 जण बसतात बिस्किट खायला. आणि त्यात हे असायचं, पतंजली असायचं, व्हरायटीज असायची, सगळे एक खाणार. पतंजलीचे कुठले बिस्किट मला ना, काही मित्र 2-2 पण घ्यायचे. ते जर व्हिडिओ बघत असतील तर. नाही त्याला काही एक घ्यायची, काही 2 घ्यायचे असं सांगतोय मी. तू कुठला होता? मी एक वाला होतो. 2 का घ्यायचे गाईस माहिती आहे तुम्हाला? कारण त्यांना आवडायची टेस्ट. कळत मस्त लागतं तुम्ही. एक नंबरला. आज संध्याकाळी काय प्लॅन आहे मग? असं नाही, काही पनीरची भाजी बनवायची, काजू पनीरची भाजी बनवायची, कॅन्डल लाईट डिनर करणार आम्ही घरी. घरात कॅन्डल लाईट डिनर नाही करू शकत. आम कॅन्डल कॅन्डल आहे ना. हो ग, अजून एक सांगायचं होतं. घरात कॅन्डल आणि सँडल पाहिजे, दोन्हीची गरज कधी पडू शकते. सँडल कोणासाठी? 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 कशासाठी? सँडल कशासाठी होती? गरज पडली तर मारण्यासाठी. कोणाला? मला. अच्छा, सँडल मुली मारते कसं आहे, काही काय सांगतोस? तुला आवडतं सँडल? मुलं पण सँडल घालायची माहिती तुला. एक काळा होता. हा? पॅरेगॉन. तो एक काळा होता सँडल घालायची, आता गायब झालाय ना. खूप कमी लोक घालतात, मी बघितलंय काही जणांना. सँडल घालायची बंद केलं, तर शिवाय घालतो. आणि आपण त्या कॅफेमध्ये भेटायला जाऊ. आपण जेव्हा स्वॅगी मला सेकंड टाइम जेव्हा भेटायला आला ना, त्याच्या फर्स्ट टाइम आला त्यानंतर आम्ही अनऑफिशियल ओके पहिल्यांदा आला ना फर्स्ट टाइम, तेव्हा आम्ही मुंबईचं तुमचं वाकडचं तुझ्या रूमच्या बाहेर एक कॅफे बघ. फर्स्ट टाइम नाही, आपण फर्स्ट टाइम तिकडे तुमच्या याला भेटलो, नंतर इकडे. हा सॉरी फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा बाहेर भेटलो ना तिथं, तेव्हा असं भेटलो नाही, पहिल्यांदा स्वॅगी येऊन बघून गेला. त्याच्यानंतर आम्ही निगडीला एक कॅफे लानिनो तो वादळ आहे, काय नाव आहे ते कॅफेचं? नाही, लारीना नाही, लाडीलाईस करून एक कॅफे निगडीला. आम्ही तिथे फर्स्ट टाइम भेटलो आणि फर्स्ट टाइम भेटलो ऑफकोर्स. तर मग ना ऑर्डर काय केलं असेल मी माझं, हा बोलला की तुझं फेवरेट कर. मग मला असं वाटलं नाचोस सगळ्यांना आवडतात, मी नाचोस ऑर्डर केलं आणि त्याच्यासोबत डीप आलेलं. आणि हे साहेब नाचोस खाल्लेच ना? मला नाही आवडत नाचोस आधीपासून. मला नाचायला आवडतं नाचोस. मला ह्याचं आवडतं एक कॅफे नाही का तो, मला नावं लक्षात नाही राहते यार. कॅफे 24 नाही, एक अजून एक कॅफे लाडीलाईस आणि युक्त सोबत गेले का त्याच्यात. त्यांचे नाचोस खूप भारी भेटतात, तर मला असं वाटलं की साईला पण आवडेल. बिस्किट पडेल ते खाऊन घे. तुझं बार 10 साईज स्ट्रेट संपली, अशी वाकलंय. आणि याला नाचोस नाही आवडलं आणि मग मला सांगतोय नाचोस आवडतं. काय नाचोस खायची चीज नाही, आम्हाला मग सांगतोय की मला नाचोस नाही आवडत. बाहेर मला वाटलं की एवढं खराब वाटलं की यार मी काय ऑर्डर केलं. नाचोस खाण्याची चीज आहे, चव नाही, धाव नाही, तिखट नाही लागत. मला अजून पण आवडतं, मी पॅकेटवाले अजून पण खाते. नाचोस अशी गोष्ट आहे, तिखट लागत नाही, खारट लागत नाही, काही टेस्टच नाही त्याला. मला आवडतं खूप. चलत नाचोस क्लब
गाईज ज्यांना नाचोस आवडत नाही त्यांनी कमेंट करा. एकही कमेंट नाही येणार आहे नो. येणार कमेंट येणार, आय नो कमेंट येणार. पब्लिक बी ऍक्टिव्ह. चलो बाय गाईज. आता आम्ही थोडं ऑफिस करू, त्याचं पण बाकी आहे, माझं पण बाकी आहे. त्यानंतर भेटूया. मे बी स्वॅगीने जर कॅन्डल चालल्या तर आपण पुन्हा शूट करूया. कॅन्डल्स. मला तुझ्या हातात काहीतरी दिसलं. काय आणलंयस तू? आय ग किती गोड आहे. डिनर थँक्यू. मोडली तुझं नजर. सई तू कॅन्डल मोडले. राजूची नजर लागली मित्रांनो. म्हणजे माझी नजर वाईट आहे. यू मीन टू से. तर आपण आता कॅन्डल लाईट डिनर करू गाईज. सो गाईज कॅन्डल लाईट डिनरची तयारी सुरू आहे. 2 कॅन्डल्स लागतात. येस आम्ही थोडं अजून छान एनहान्स करायचं बघत आहे. हां स्वॅगीने खूप मेहनतीने किचनवरून काढलं ह्या ना स्वॅगी. आम्ही जेव्हा शिफ्टिंग केलं तेव्हा कुठंतरी वरती ठेवलेलं. आम्ही केव्हा जो शोधते आम्हाला सापडे ना. मग मला आठवलं की आणल्या तर होत्या, घरी ना विसरल्या, बट वरती कुठेतरी राहिल्या असतील. मग आम्ही वरती बघत होतो. आता इथे टेक्निक्स वरती मीन्स किचनच्या लॅफ्ट वरती जे लावले त्यांनी हे त्याच्यावर. हे जे मागे दिसतं ना गाईज, आम्ही शिफ्ट केल्यावर आम्ही केलंय. कसं दिसत आहे? छान दिसत आहे ना. माझी आयडिया होती ऍक्च्युली. आम्ही जे पाहिलं ते वेगळंच होतं. स्वॅगी हे कोणी ऑर्डर केलं आणि कोणी लावलं स्वतःच्या हाताने. चुकवलंय मी आय नो, बट स्टील तुम्हाला काही चूक दिसते गाईज? दिसत असेल तर माझी चूक आहे, नसेल दिसत तर माझेच एफर्ट्स. ये लाईट चालते. मला वाटलं बंद पडतंय. सो स्वॅगी अशा याच्या साईडला लावूया का आपण? लावूया. नाही लावूया. हा कसं दिसतंय? अंधार दिसतंय माझ्या चेहऱ्यावर. बहानामती Flash कर लाव ना. राजू, बहानामती करते. काय सेटअप आहे मित्रांनो बघा. स्वेटअप ये साधा आहे, जरा गरिबासारखा आहे, पण ठीक आहे, चांगला आहे. राजूने मेणबत्त्या लावलाय. आता राजू बहानामती करणार. भानावती म्हणजे बाणावती म्हणजे गाणावती. काय? पनीरची भाजी. ये प्राजू स्पेशल पनीर. कम ऑन. कॅन्डल लाईट डिनर सुरू आहे. कॅन्डल बसली आहे, मी पेटवतो. राजूने कॅन्डल पेटवली कसं वाटतं? ती जादू मी टोना करते. असं म्हणून मला पेटू देत नाहीये. ओके सो कसं Okay. वाटतंय? कसं वाटतंय ती सर? बघायला आली ना, ती तेव्हाच करत होती. सवय अजून गेली नाही. ती कुणी आहे? तिसरा माणूस आला का ना व्हिडिओ कॉल बोला ना. दुसऱ्यांना का करेन असं मी? स्वॅगी तुला करते ना. हा असं असतं तिचं. माहित नाही अँगल कसा येतोय बट भारी वाटतंय. 3 वर्ष हे कसलं पान आहे? पिंपळाचं. पिंपळ कोण घालतं काय सर? काय बघ लय मोठं पान होतं. कसं वाटतं आपण किती 3 वर्ष सोबत राहतोय ना. हा ना, लय वर्ष झाले. काय लय वर्ष झाले. 3 वर्ष. मग असं वाटतं लय दिवसापासून राहतोय. चांगलं म्हणतोय की वाईट म्हणतोय? चांगला म्हणतोय. मग खुशी का नाही दिसत आहे? हे चांगलंच आहे ना. मित्रांनो सांगा तुम्ही, चांगलं आहे का वाईट? खुशी नाही दिसत आहे चेहऱ्यात मला. खुशी अतंभूत माहिती देतो मी तुम्हाला. सायगी अतंभूत. काही का बोलते? तू खुश नाही आहे का? आहे ना. मग पोळी घे ना. मी अजून खुश होईल. राजूने मला पोळी दिली का मी खूप खुश होतो. 3 वर्षाचा प्रवास खूप चांगला होता. त्यात भांडणं जास्त होते, पण ठीक आहे, भांडणं तर प्रेम वाटतं ना मित्रांनो. म्हणून राजूने मस्त पनीरची भाजी केली आज, एकदम स्पेशल. आणि भात आहे आणि स्वीट पण आहे आमच्याकडे. साखर नाही मग आमच्याकडे केशर आंबा आहे. त्याच्यानंतर आम्ही स्वीट खाणार मस्त. तर गाईज आजचा दिवस मला खूप भारी वाटते, कारण ना मी आज विसरलेली, बट स्वॅगीच्या लक्षात होतं. मला खूप भारी वाटलं की मी विसरले, त्याचं वाईट वाटलं, पण याचं लक्षात राहिलं, त्याचं खूप भारी वाटलं. मित्रांनो हेच जर उलट झालं असतं, माझ्या लक्षात नसतं राहिलं, तर कॅन्डल लाईट डिनर नसतं ना, सॅन्डल लाईट डिनर झालं असतं. असं असतं. मुलांच्या लक्षात राहिलं पाहिजे गाईज.
मुलींच्या नाही राहिले तरी चालतं, त्यांना सॉफ्ट कॉर्नर असतो. हात दुखायला लागला माझा गाईस. राईस हात दुखायला लागले ते जातं आणि त्याच हाताने मला मारते, त्यामुळे तुम्ही जास्त दुखून देऊ नको प्राजू. मोबाईल दे ठेवून तुला मारता नाही आलं मग मला. Sorry यार, काही मी कधी मारते तुला. किती खोटं बोलते. ओके सो बाय गाईज, जेवण Bye. करता मी निवांत येतं. बाय. मस्त वाटत. स्वॅगी काय बोललास तू? तुझ्या फ्रेंडचा बर्थडे होता, तू कॅडबरी द्यायची विसरली म्हणून मी आता फोन लावला. स्वॅगी ते मला उद्या सकाळी सांग. आता ते फटाके वाजते ते दुसरं अरे कशाचं. त्यांच्यासाठी सांगितलं मी, वाजवा आता तरी. प्राजूला वाईट वाटतं, ती झोपत नाहीये. नाही तिला मला वाईट वाटलं, तिने कॅडबरी वगैरे काहीतरी गिफ्ट नाही दिली, तुझ्या फ्रेंडने तिला गिफ्ट दिलेलं म्हणून मी त्याला लगेच मेसेज केला, तुम्ही वाजवा. 12च्या ती इथे राहते का? 11 वाजून 8 मिनिटं ती झाली. इथे राहते का एवढं सांग. माझी अरे, फ्रेंड बाहेर वाजताय तिथपर्यंत आवाज आला, तुला आला की नाही आवाज? पण माझी फ्रेंड जर खराडीत राहते गाईज, जर खराडीत राहते तर ती इथं स्वॅगी फटाके वाजून काय करणार? अरे तिकडं पण वाजवले, हे ज्यांनी वाजवले ना त्यांचे मित्र तिकडं पण खेळाडीत असतात. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 11:30. खूप जास्त झोप येते, तर म्हटलं तुम्हाला एक बाय बोल, तुम्हाला गुड नाईट बोल आणि नंतर झोपू. तसं झोपलं तर आम्हाला झोप येणार नाही शांतपणे, म्हणून तुम्हाला सांगतो. कारण उद्या ब्लॉग एडिट पण करायचं आहे, तर हा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ एंड व्हिडिओ शूट Yes. करून मग उद्या ते एडिटिंग सुरू करू. थँक्यू सो मच गाईज. प्लीज फॉलो अस, सबस्क्राईब अस, प्लीज शेअर, ऍड द कमेंट्स. आमची स्टोरी बघून तुम्हाला पण तुम्ही तुमच्या पार्टनरला कधी भेटलं आठवलं असेल तर कधी विसरून जाऊ नका, खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे Okay. सगळ्या डेट लक्षात तुमच्या ठेवा. मेमरीज रिन्यू करा. आणि थँक्यू सो मच. तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, जर केलं नसेल तर. थँक्यू सो मच. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट.